नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा पोलीस पाटील भरतीमध्ये जे काही जिल्हा विशेष आहे, त्यामध्ये जिल्हा पोलीस प्रशासनावरती प्रश्न विचारला जातो आणि जे आपण प्रश्न घेणार आहे, त्याच्यापैकी बरेचसे प्रश्न तुम्हाला येणाऱ्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघायला मिळणार आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे जिल्हा पोलीस प्रशासनाच्या संबंधी हा भाग 1 आहे. अजून आपल्याला बरेचसे प्रश्न बघायचे आहेत, त्यामुळे ते आपल्याला पुढच्या भागामध्ये बघायचे आहेत. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. त्याचसोबत ज्यांना कोणाला आपली लातूर पोलीस पाटील पदाची बॅच घ्यायची आहे, त्यांनी माझा हा जो नंबर आहे 9730613237, इथे तुम्हाला नंबर दिसत असेल. बघा, हा जो नंबर आहे 9730613237, या नंबरवरती तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी आपल्या बॅच संबंधी डिटेल माहिती दिली जाईल. जर यदाकदाचित तुमचा कॉल उचलला गेला नाही, तर तुम्ही मला WhatsAppला मेसेज करायचा आहे आणि ज्यांना आपलं ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी WhatsAppला आपलं नाव, त्यानंतर आपला पत्ता आणि तुमचा एक फोटो सेंड करणं अनिवार्य आहे. आणि आपल्या बॅचची फी आहे ₹449. याच्यामध्ये तुम्हाला एक ई बुक दिलं जातं आणि या ई बुक सोबत तुम्हाला टेस्ट दिल्या जातात. त्याचसोबत टेलिग्राम चॅनल आपलं असतं. म्हणजे प्रायव्हेट टेलिग्राम चॅनल, की ज्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्या मुलांच्यासाठी. तिथं तुम्हाला प्रॅक्टिस सेशनसाठी अ, प्रश्न दिले जातात. म्हणजे तिथं सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सोडवायला भेटतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मित्रांनो दिल्या जातात. केवळ ₹449 मध्ये 1 महिन्यामध्ये तुमचा सिलेबस कंप्लीट होणं, म्हणजे तुम्ही मार्केटमधलं कुठलंही बुक घेतलं तरी कंप्लीट होऊ शकत नाही. परंतु आपली बॅच घेतली तर तुम्हाला एका महिन्यामध्ये 65 प्लस मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी ही आपली आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही. 1 महिन्यामध्ये कसा अभ्यास करू, काय करू हे करण्यापेक्षा तुम्ही बॅचला ॲडमिशन घ्या. आपले रिझल्ट बघा. बीड असेल, हिंगोली असेल किंवा जालना असेल, तिन्ही जिल्ह्यामध्ये गेल्या 6 महिन्यात आपले 200 प्लस या ठिकाणी विद्यार्थी पोलीस पाटील झालेले आहेत. त्यांचा रिझल्ट बघा, त्यांचे अभिप्राय बघा. त्यासाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉइन करा आणि मगच तुम्ही या ठिकाणी बॅचला ॲडमिशन घ्या. तर जास्त वेळ न लावता आपण या ठिकाणी पोलीस प्रशासनावरती जे काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांना सुरुवात करूया. तर बघा, पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? छगन भुजबळ, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, धनंजय मुंडे. तर या सगळ्यांना तुम्हाला उत्तर माहिती आहे, की याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. म्हणजे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा आहेत आणि ते या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहेत. आता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे, की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे कितवे गृहमंत्री आहेत? कितवे गृहमंत्री आहेत हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आणि त्याचसोबत लातूर जिल्ह्यामधून कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते सुद्धा मला सांगायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत? शहाजी उमाप, सदानंद दाते, मीरा बोरवणकर, ज्योतिप्रिया सिंह. तर दुसऱ्याचं जे उत्तर आहे मित्रांनो, ते आहे सदानंद दाते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3चं उत्तर आहे, महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री सध्या कोण आहेत? ग्रामीणचा. लक्षात ठेवा, हे जे गृहराज्यमंत्री आहेत, राज्य गृहमंत्री, त्यांच्याकडे ग्रामीण भागाचा कार्यभार देण्यात आलेला आहे. आणि तो कोणाकडे देण्यात आलेला आहे? तर पंकज भोयर हे काय आहे? गृहराज्यमंत्री. ग्रामीणचा कार्यभार त्यांच्याकडे आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री शहरी, राज्य गृहमंत्री शहरी म्हणजे ग्रामीणचा जो कार्यभार आहे तो कोणाकडे आहे? तर पंकज भोयर यांच्याकडे आहे. मग तुम्हाला शहरीचा जो कार्यभाग आहे गृहराज्यमंत्री पदाचा, तो कोणाकडे आहे अशा पद्धतीने विचारलेला आहे. तर बघा, योगेश कदम, पंकज भोयर, सुनेत्र पवार, मनीषा पाटणकर. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, योगेश कदम. त्यानंतर बघा, लातूरचे पोलीस अधीक्षक कोण आहेत? म्हणजे ज्यांना आपण एसपी म्हणतो. एसपी किंवा जिल्हा पोलीस प्रमुख म्हणतो. जिल्हा पोलीस प्रमुख असे शब्दप्रयोग केलेले असतील किंवा या ठिकाणी पोलीस अधीक्षक असा सुद्धा शब्दप्रयोग तुम्हाला केला जाऊ शकतो. तर ते कोण आहेत? अमोल पाटील, अमोल तांबे, अमोल गायकवाड की अमोल खोत. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, अमोल तांबे हे लातूरचे पोलीस अधीक्षक म्हणजेच एसपी आहेत किंवा ज्यांना आपण जिल्हा पोलीस प्रमुख असं म्हणू शकतो. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक कोण आहेत? मंगेश चव्हाण, अजय शर्मा, विजय पाटील, भार्गव गायकवाड. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मंगेश चव्हाण. त्यानंतर बघा, लातूर पोलीस गृह उपाधीक्षक कोण आहे? मंगेश चव्हाण, दिलीप सागर, समीर सिंह साळवे, राजेंद्र पाटील.
तर 7चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, दिलीप सागर. त्यानंतर बघा लातूर जिल्ह्याचे शहर पोलीस उपाधीक्षक कोण आहेत? विजय पंडित, समीर सिंह साळवे, अन्सार शेख, दुर्दैव डोने. तर 8चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, समीर सिंह साळवे या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे शहर पोलीस उपाधीक्षक आहेत. तर त्यांचं पद आणि नाव मित्रांनो तुम्हाला महत्वाचं आहे. तुम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. हे प्रश्न तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये जरी बघायला नाही मिळाले तरी तुमच्या मुलाखतीच्या दरम्यान तुम्हाला हे प्रश्न विचारले जाऊ शकतात, की लातूर जिल्ह्याचे डीवायएसपी कोण आहेत, लातूर जिल्ह्याचे एसपी कोण आहेत, लातूर जिल्ह्याचे शहर पोलीस उपाधीक्षक कोण आहेत, अप्पर पोलीस उपाधीक्षक कोण आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. त्यानंतर बघा लातूर ग्रामीणचे पोलीस उपाधीक्षक कोण कोण आहेत? तर बघा दीपसिंह जोगेश्वर, सत्यजित पाटील, सूरज गुरव, साहेबराव नरवाडे. तर 9चं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, साहेबराव नरवाडे. त्यानंतर बघा खालीलपैकी योग्य जोडी तुम्हाला ओळखायची आहे. श्रीकुमार चौधरी हे पोलीस उपाधीक्षक औसा, श्री गजानन भातलवंडे पोलीस उपाधीक्षक उदगीर, अरविंद रायबोले पोलीस उपाधीक्षक अहमदपूर. वरीलपैकी सर्व योग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. म्हणजे इथं ऑनलाईन मध्ये प्रश्न देऊन व्हिडिओ मोठा करण्यापेक्षा मी तुम्हाला जोडीच्या स्वरूपामध्ये असा प्रश्न दिलेला आहे, परंतु तुम्हाला ऑनलाईन मध्ये सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. बघा विशाल ढुमे पोलीस उपाधीक्षक निलंगा. त्यानंतर बघा रवींद्र चौधरी पोलीस उपाधीक्षक चाकूर विभाग. वरीलपैकी दोन्ही योग्य, वरीलपैकी दोन्ही अयोग्य. तर याचं उत्तर आहे वरीलपैकी दोन्ही योग्य. मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी आपली बॅच घेतलेली आहे त्यांना आपण जाहिरात आली की या पीडीएफ देत असतो, त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुम्हाला प्रत्येकाला पीडीएफ मिळणार आहे. फक्त तुम्ही आता व्हिडिओ बघायचा. पीडीएफ ज्या वेळेस मिळेल त्यावेळेला तुमचं काम अजून सोपं होणार आहे आणि जास्त वेळ लागत नाही. एका दिवसामध्ये तुमचं वाचून रिव्हिजन होणार आहे आणि अजून तुमच्याकडे महिना आहे. त्यामुळे 30 दिवसामध्ये जर तुम्ही विचार केला, 30, 35, 40 दिवसांमध्ये, तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळजवळ 60-70 वेळा ही पीडीएफ वाचता येईल आणि या प्रश्नांची उत्तरं तुमची तोंडपाठ होणार आहेत. आता खाली ज्या जोड्या दिलेल्या आहेत, ह्या जोड्या तुम्हाला जे लातूर जिल्ह्याचे पोलीस स्टेशन आहेत, त्या पोलीस स्टेशनच्या संबंधी ह्या जोड्या आहेत, त्या तुम्हाला योग्य आहेत की अयोग्य आहेत ओळखायच्या आहेत. तर बघा विनोद मेत्रेवार पोलीस निरीक्षक आहे ती आणि कोणत्या पोलीस स्टेशन. तर बघा इथं जे तुम्हाला दिलेलं आहे हे पोलीस स्टेशनचं नाव आहे भाग्यनगर आणि इथं जे दिलेलं आहे ते त्या विभागाचं नाव आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं मी अशा पद्धतीने दिलेलं आहे तुम्हाला पोलीस स्टेशन आणि ते पोलीस स्टेशन जे आहे ते कोणत्या विभागाच्या अंडर येतं त्याचं नाव दिलेलं आहे. त्यामुळे बघा हे जे भाग्यनगर आहे या भाग्यनगरचे पोलीस निरीक्षक कोण आहेत? तर विनोद मेत्रेवार आहेत. त्याचबरोबर बघा हनुमंत बांगत सहाय्यक पोलीस निरीक्षक औराद शहाजानी आणि हे कुठं आहे? निलंगा. म्हणजे विभाग आहे तो निलंगा आहे आणि हे जे पोलीस स्टेशन आहे ते कुठं आहे? औराद शहाजानी. तर अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर बघा रेवणनाथ डमाळे पोलीस निरीक्षक औसा. रेवणनाथ डमाळे हे कुठले पोलीस निरीक्षक आहेत? तर औसाचे आहेत. म्हणजे वरीलपैकी सर्व योग्य आहे. त्यानंतर बघा 14वा प्रश्न. महावीर जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक भादा हे पोलीस स्टेशनचं नाव आहे ते औसा विभागामध्ये येतं. त्यानंतर बालाजी भंडे पोलीस निरीक्षक चाकूर, श्रीमती बबिता वाकडकर पोलीस निरीक्षक सायबर पोलीस स्टेशन लातूर शहर. म्हणजे सायबर पोलीस स्टेशन जे आहे लातूर शहरामध्ये त्याच्या या पी आय आहेत, म्हणजेच काय आहेत? पोलीस निरीक्षक आहेत. कोण? श्रीमती बबिता वाकडकर. तर वरीलपैकी सर्व योग्य आहे. त्यानंतर बघा श्री भीमराव गायकवाड पोलीस निरीक्षक देवणी. म्हणजे देवणीमध्ये जे पोलीस स्टेशन आहे तिथले पोलीस निरीक्षक कोण आहेत? तर भीमराव गायकवाड आणि हे विभागाचं नाव आहे निलंगा. त्यानंतर बघा सुनील रेजितवाड पोलीस निरीक्षक गांधी चौक सावेवाडी लातूर शहर. म्हणजे गांधी चौक सावेवाडी या ठिकाणी जे पोलीस स्टेशन आहे तिथले पोलीस निरीक्षक कोण आहेत? तर सुनील रेजितवाड आहेत. श्रीराम केंद्रे सहाय्यक पोलीस निरीक्षक गातेगाव लातूर ग्रामीण. वरीलपैकी सर्व योग्य आहे. त्यानंतर बघा खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. श्रीराम माचेवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक जळकोट अहमदपूर. म्हणजे जळकोट या ठिकाणी ते पोलीस स्टेशन आहे आणि ते जे विभाग किंवा उपविभाग ज्याला आपण म्हणतो ते कुठं आहे? तर अहमदपूर. म्हणजे अहमदपूर विभागाच्या अंतर्गत हे जळकोट पोलीस स्टेशन येतं आणि त्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत सहाय्यक पोलीस निरीक्षक ते कोण आहेत?
श्रीराम माचेवा. बघा, श्री प्रवीण राठोड सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार शिरसी निलंगा, विशाल शहाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक किल्लारी औसा, वरीलपैकी सर्व योग्य. तर याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व योग्य. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य जोडी ओळखा. श्री माणिक डोके सहाय्यक पोलीस निरीक्षक किनगाव अहमदपूर, अरविंद पवार हुडको आणि सिडको लातूर ग्रामीण, श्री समाधान चौरे MIDC लातूर शहर. म्हणजे MIDC मध्ये जे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचे समाधान चौरे या ठिकाणी पोलीस निरीक्षक आहे आणि ते कुठं आहे विभागामध्ये, तर लातूर शहर. तर वरीलपैकी सर्व योग्य आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 18वा. अशोक उचगडे मुरुड पोलीस स्टेशन ते कुठं आहे, लातूर ग्रामीण. सुधीर सूर्यवंशी पोलीस निरीक्षक निलंगा ते आहे निलंगा विभागामध्ये. सुधाकर दिर्डे पोलीस निरीक्षक रेणापूर ते आहे चाकूर विभागामध्ये. वरीलपैकी सर्व योग्य. आता लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, इथं जे नाव दिलेलं आहे ते पोलीस स्टेशनचं आहे आणि इथं त्याच्या पुढे जे दिलेलं आहे ते विभागाचं नाव आहे, म्हणजे उपविभागाचं नाव आहे. त्यामुळे मी आता सारखं सांगत नाही. तर बघा, आनंद बंडे पोलीस निरीक्षक शिरूर अनंतपाळ चाकूर, अभिषेक शिंदे पोलीस निरीक्षक नेताजी नगर लातूर शहर, दिलीप गाडे पोलीस निरीक्षक उदगीर उदगीर शहर उदगीर. वरीलपैकी सर्व योग्य आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. श्री संतोष पाटील पोलीस निरीक्षक विवेकानंद चौक लातूर शहर, श्री अशोक आनंत्रे पोलीस निरीक्षक उदयगिरी कॉलेज सोमनाथपूर उदगीर ग्रामीण. त्यानंतर बघा, सुनील गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक वाढवणा अहमदपूर. वरीलपैकी सर्व योग्य. लक्षात ठेवा, वाढवणा या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे आणि अहमदपूर हे त्या उपविभागाचं नाव आहे. लातूर जिल्ह्यात एकूण किती पोलीस स्टेशन आहेत? 22, 24, 26, 28. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26. आता मित्रांनो लक्षात ठेवा, मी आहे कोल्हापूर. तर इथून तुम्हाला माहिती देत असताना मला वेगवेगळ्या साईट चेक कराव्या लागतात. काही वेळेला त्या साईटवरती गोष्टी अपडेट नसतात. जर तुम्हाला असं काही गोष्टी आढळल्या की इथे एखादा प्रश्न चुकीचा आहे, एखादा पोलीस निरीक्षकाचं नाव चुकीचं दिलेलं आहे किंवा काय वगैरे, तर या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दुरुस्त करून देत असतो. तर माझ्या माहितीप्रमाणे तरी 24 पोलीस स्टेशन आहेत, जे की आपण आता वर बघितले आणि त्यांचे PI सहाय्यक पोलीस निरीक्षक वगैरे सगळे पदाधिकारी बघितलेले आहेत. तर एकूण 24 पोलीस स्टेशन या ठिकाणी आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलीस स्टेशनला कोणत्या नंबरवरती संपर्क करावा लागतो? आता लक्षात ठेवा, हरवले, सापडले वगैरे अशा ज्या काही गोष्टी असतात त्याच्यासाठी आपल्याला 112 नंबर डायल करायचा असतो. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय खाली तुम्ही कोणत्या आहे? जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय जे आहे लातूर, औसा, निलंगा, अहमदपूर. तर त्याचं उत्तर आहे लातूर या ठिकाणी लातूर जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 24. कायद्यासंबंधी अडचणी, अपघात किंवा प्रादेशिक धोक्यांच्या परिस्थितीत नागरिक नियंत्रण कक्षाशी आपत्कालीन हेल्पलाईन.gov.द्वारे संपर्क साधू शकतात. 100, 102, 104, 106. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 100. त्यानंतर बघा, लातूर जिल्ह्याचा पिनकोड काय आहे? मित्रांनो, तुम्हाला पिनकोड विचारला जाऊ शकतो. आता लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जिल्ह्याचा पिनकोड विचारला जाईल, परंतु ज्यावेळेस तुमची मुलाखत असेल त्यावेळेला सुद्धा तुम्हाला अशा पद्धतीने पिनकोड विचारले जाऊ शकतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे. 413 512, 412 513, 510 412, 410 508. तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि तुम्ही लातूर जिल्ह्यामधून कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या तालुक्यातून हा व्हिडिओ बघत आहे ते निश्चितपणे या ठिकाणी सांगायला विसरू नका. आणि ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांना हा माझा नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही मला WhatsApp मेसेज करू शकता. तर याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 413 512. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण 25 प्रश्न बघितलेले आहेत पहिल्या भागामध्ये. आता यानंतर दुसऱ्या भागामध्ये सुद्धा आपल्याला बरेचसे पदाधिकारी वगैरे किंवा जे नंबर आहेत प्रशासनाचे ते या ठिकाणी बघायचे आहे. धन्यवाद.